आता जर इथे आपण नाही आलो असतो ना, इथे अजून काहीच नसतं झालं. पाऊस आता फक्त 4 या 5 दिवसात पडणार आहे. आता इथे आलो म्हणून उघडकीस आले. आता हा गाळ काय ठेवलाय, कोणासाठी ठेवलाय हा गाळ नाही का? हा गाळ ही साफसफाई आहे का? तुम्हाला जेव्हा माहिती आहे की एक ठेकेदार जो ठेकेदार बऱ्याच वर्षापासून काम करतो, असं निश्चितपणे काम करतो, त्या ठेकेदाराला आपण कॉन्ट्रॅक्ट का देतो? तर इथे पाणी भरणार 100%. आणि बरेचसे इथल्या बिल्डिंग आहे आणि इथल्या चाळी आहेत, त्यांना भरपाई मिळाली जात नाही. मिळते तर काय मिळते, किरकोळ स्वरूपात मिळते. 1-1 लाख रुपयाचं नुकसान होतं, 5,000 मिळतात. 2-2 लाख आता लोकांच्या घरात सामान आहे. स्थानिक रहिवासीकडे आले. मी त्याला दाखवतो, अजून पुढचं पण दाखवतो. आणि इथे ही परिस्थिती एवढी भयानक आहे ना इथली. महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत, त्याला या ठिकाणी दाखवू इच्छितो की आपण दरवर्षी ज्या ठेकेदाराला ठेका या ठिकाणी नाले सफाईचं देतो, अशा पद्धतीचं निष्क्रियपणे काम केलेलं आहे. म्हणजे इथे पाहायला गेलो तर तिथे काहीच केलेलं नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जो पाऊस 4 ते 5 दिवसात पडणार आहे, पहिल्या पावसातच इथली घरं सगळी पाण्याने भरणार आहे. मला माननीय आयुक्त महोदय जाखड मॅडमला एवढंच विनंती करतो की आपण स्वतः या ठिकाणी लक्ष द्यावे, जेणेकरून इथल्या रहिवाशांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचे नाले सफाई झाले पाहिजे. असं आपण जे ठेकेदार आहेत त्यांचं बिल तिकडे पास करू नये अशी विनंती करतो. निदर्शनास आणून दिलं आहे, त्याप्रमाणे आम्ही संबंधित विभागाचे नुसार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर यांच्या निदर्शनास आणून देतोय. आणि सहाय्यक आयुक्त यांनी पाठवलेल्यानुसार मी त्यांना त्यांचा निरोप देतो. ठेकेदारांचे बिल आपण काढू नका जोपर्यंत हे व्यवस्थित साफ करत नाही, ही पूर्ण गाळ काढत नाही. कारण की या गाळ्याचं प्रमाण अजून वाढणार आहे. पाऊस पडला की अजून वाढणार, कारण की ते सरळ महानगरपालिकेच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे.